हाय फ्रेंड्स, कशा आहात सगळे? मजेत ना? मस्त रहा, स्वस्त रहा. रेशू किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत बांगडा करी. त्यासाठी मी स्वच्छ बांगडे धुवून घेतलेले आहेत. एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण आज बांगडा करी करणार आहोत. आपण स्टार्ट करूया. बांगडा करीसाठी आपल्याला साहित्य लागणार आहे. एक ओला नारळ किसलेला, आलं, लसूण, गरम मसाले, धने, बडीशेप, बेडकी मिरची, गोल मिरची आणि 1 ते 1.5 चिरलेला कांदा. हे आपण आता मिक्सरला वाटून घेऊया. अशी छान पेस्ट करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये. कढईमध्ये 4 ते 5 चमचे तेल टाकलेले आहे. ते छान गरम करून घेऊया. आता आपण तेल गरम झालेलं आहे. त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा जिरं टाकलेलं आहे फोडणीला. आता त्यामध्ये आपण 1 ते 1.5 बारीक चिरलेला कांदा टाकूया. छान तेलावरती परतून घ्यायचा आहे लालसर आपल्याला. कांदा छान लालसर परतून झालेला आहे. आता त्यामध्ये आपण आपला वाटलेला मसाला टाकूया. मसाला जो आहे छान परतून घ्यायचा. मसाला छान परतून झालेला आहे. साईडनी मसाल्याला तेल सुटायला लागले आहे, म्हणजे समजावं की मसाला छान परतला गेलेला आहे. आता यामध्ये मी 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकत आहे. मसाल्याचे जे भांडं होतं ते धुवून मी घेतलेलं आहे, म्हणजे आपला मसाला जो आहे तो वाया जाणार नाही. जशी आपल्याला ग्रेव्ही हवी आहे त्याप्रमाणे पाणी टाकावं. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. एक ते 1.5 चमचा कोकम आगळ टाकलेला आहे. हे छान मिक्स करून घ्यायचं. आता ही ग्रेव्ही आपण 5 ते 10 मिनिटं शिजवून घेऊया. लो फ्लेमला झाकण लावलेलं आहे. 10 मिनिटांनंतर मी ही झाकण काढलेलं आहे. ग्रेव्ही छान शिजवून घेतलेली आहे. आता यामध्ये आपण आपला बांगडा फिश ॲड करून घेऊया. फिश शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे आपण हा नंतर टाकायचा आहे ग्रेव्हीमध्ये. सर्व ॲड करून घेऊया ग्रेव्हीमध्ये आणि फक्त 2 ते 3 मिनिटं झाकण लावून आपल्याला लो फ्लेमला ठेवून द्यायचं आहे. अशा पद्धतीने आपली जी बांगडा करी आहे ती रेडी झालेली आहे. अतिशय सोप्या पद्धतीने आपण ही केलेली आहे. टेस्टही खूप छान लागते. नक्की ट्राय करून पहा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, मी अपलोड केलेल्या रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.